नमस्कार मंडळी, मी विवेक चौन आपल्या कोकणी विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मी आजचा चाललो आहे गवत आणायला, म्हणजे गवताची भारी आणायला कारण गुरांसाठी. आणि ही काढून ठेवायची असतात. गवत आम्ही काढतो आणि माचावर अशी सेटअप लावून ठेवतो गवताचा, जेणेकरून म्हणजे कसं माहिती आहे आम्ही तर मोस्टली आमच्याकडे गुरं आहेत, तर आम्ही मोस्टली ते एक टाईम सोडतो सकाळी, संध्याकाळी आम्ही सोडत नाहीत. तर आत्ता मी आलो आहे टेंबलीमध्ये, जे आमच्या जमिनीमध्ये. तर तुम्हाला दाखवतो, पूर्ण घाट आहे असं चढत, आणि तिकडे माकडं पण आहेत, तर बघून पळतील. एक हलतच नाही, पळतात माकडं. एवढ्या मारत चालल्यात. तर मंडळी आईबाबा गेलेत पुढे गवत काढायला, तरी पण मी एक भारी टाकली गवताची. आणि आता परत मी चाललो. टॉवेल विसरलो होतो, कारण टॉवेल घेणं गरजेचंच आहे, कारण गवत बोललं तर टोचत बसतं असं मानेला, आणि सो टॉवेल यूज करतो डोक्यावर. आणि आईबाबा गेलेत पुढे गवत काढतात. बाबांनी तर सुरुवातच केली गवत काढायला. आणि माकडाची टोळी बसले, पळाले लगेच. दुपार झाले, दुपार म्हणजे 5:30 वाजलेत. 5:30 वाजलेत. तर थोडी हेल्प, गावाला आलो की काही ना काही उचापत्या चालू असतात. म्हणजे काजूच्या बागेमध्ये जा, काजूंना भरभरी टाक, असं तसं चालू असतं. गावाला आले की हे असे उचापत्या चालू असतात. म्हणजे मी कधी गप्प बसतच नाही गावाला आल्यावर. म्हणजे इकडं फिर तिकडं फिर, फिरायला तर जामच आवडतं, पण मोस्टली त्याच्यापेक्षा ना घरची कामं फटाफट कशी होतात ही मी बघत बसतो. म्हणजे लवकर आपली कामं झाली पाहिजे. आता ते गवत काढते. एवढं सर्व पप्पाने आमच्या गवत क्लीन केलं, नाही सर्व गवत क्लीन आहे एवढं गुरांसाठी. आणि आमचे फादर तर बघायलाच नको, कारण मुंबईला होते 4 दिवस, आणि सारखं बोलतात की गुरं चरायला नाही सोडलेली आहेत 4 दिवस, गुरं सोडलेली नाहीत 4 दिवस चरायला. आणि शेवटी ते कंटाळून आले आणि तिकडे ते गवत काढतात. आणि आमच्या इकडे भारी बांधते, एक तर भारी बांधून झाली. वरण भारी म्हणजे लाकडाची, आणि वरण म्हणजे गवत. हे वरण बांधून झाले ह्याची. आणि बांधते ती ह्याची दिंडा हे असतं, दिंड्याच्या काय असतं ते दिंड्याच्या. आणि आमच्या आईने घातले मॅक्सी तिला जमतच नाही. शेतामध्ये जाऊन देत किंवा असतं जाऊन देत. आणि इकडे पप्पाने अर्धा 2 दिवस म्हणतात मी काय केलं इकडं 2 दिवस येऊन हे सर्व रान साफ करून टाकलं मी. हे बघा, तर पप्पा आमचे कॅप देतो पप्पांना. टॉवेल आणायला गेलो, पप्पा हसतात आमच्या मूचमध्ये, कधीच बोलणार नाही हा मूचमध्ये हसणार एकदम. म्हणजे मग एखाद्याला वाटणार ना बाई काय बोलतच नाहीत, रिप्लाय काय नाही. तर बघू शकता पप्पा, तुला काय काम नाही? मला काम धंदा नाही म्हणून मी आलो आहे. एक वरण टाकून आलो आहे. हे मला दाखवायला पप्पा आमच्या काय मेहनत करतात, लोकांना समजून देत की गावाला काय मजा असते. सर्व्हिस केला आणि मुंबईला, आणि इथे येऊन जरा रिलॅक्स वाटतो. पण त्यांना रिलॅक्स म्हणजे काय, गुरं पाहिजेत त्यांना बस. आणि हे रान असे काढत बसतात साफ एकदम. आणि हे एवढं सर्व काढून ठेवलं मी. त्याची वरण बांधणार, तिकडे आई बांधते वरण. आणि मी आणलं आहे गवात, मी आणलं आहे टॉवेल आणलं आहे, आणि डोक्यावर टाकणार, अशी वरण घेणार. अरे गावात म्हणजे आपली गावची भाषा आली का, गवत काय प्रोफेशनल. गावात म्हणजे आपल्या गावामध्ये आलं तर गावठीच बोलणार ना, थोडी आपण याचं मुंबईमध्ये राहिलो म्हणजे मुंबईचीच बोली बोलायची असं थोडी आहे. गावाला आली गावाची भाषा बोलायची काय, बरोबर की नाही. तर एक वरण झाले आहे.
तर मी आता घेतोय. कशी घेतो मी स्वतः एकट्याने घेणार आहे, आईला उचलायला सांगणार नाही. बघा तुम्ही मी कशी घेतो. धर घे. ती घेऊ. मी डायरेक्ट टाकली वर, ठेवली नाही खाली. डायरेक्ट नाही लेवल लावली नाही. सेंटा मुदाच बघितला आणि लावले डायरेक्ट. टेन्शन नाही हे नाही. धर मी उचलतो, तू असं तिकडे राहा. असं बघ मी दिसतोय का? बघ दिसलो कसं दिसतोय? काळा की गोरा? मी काळा आहे की मनाने गोरा आहे मी कधी पण. तर असं एक असं घ्यायचं आणि असं घ्यायचं, असं ठेवायचं आणि उचलायचं परत उचलायचं. खॉल बनवायचा असं, म्हणजे जेणेकरून मानेला लागतं का म्हणे. आता हे असं ठेवलंय ना, मग आता गवत आहे ना मानेला लागणार नाही किंवा डोक्याला पण काही होणार नाही. गेला नाही आहे. तर मी असं उचलणार आहे. असं घे. ती उभी करा दी. अशी उभी घेणार, अशी उभी करायची. हलकी आहे, जड नाही हलकी आहे. तर मी अशी घेणार, उचलणार, अशी घ्यायची आणि सुरुवात करायची निघायला. तर बघू शकता किती हेवी काम असतं. आपण बोलतो की गावाला जाऊन मजा करायची, मजा नसते. मजा करायची वेगळी गोष्ट असते. मजा तर करायचीच, पण तेवढी मेहनतीची पण कामं करायची, जेणेकरून घरच्यांचं काम कसं हलकं होईल हे आपण दाखवायचं असतं. म्हणजे दाखवायचं नसतं मेन मुळात, की लवकरात लवकर आपले फ्री कसे हेवी कामामधून फ्री होतात हे. तर काम कधीच संपत नसतो, काम हा वाढतच जातो हळूहळू. तर चाललो आहे आता मी घरी म्हणजे गुरांच्या गोट्याकडे, म्हणजे वाड्याकडे आमच्या बैलांच्या. अडकलो. हां तर चाललो आहे. आणि परत आता ही चढण उतरायची आहे, म्हणजे सावकाश उतरावं लागेल. एकदम सावकाश उतरावं लागेल, जेणेकरून आपला पाय बी स्लिप होता कामा नये. कारण पाय स्लिप झाला तर गेला 12च्या भावात एकदम. आणि पूर्ण असं उतरायचं आहे. चढताना हापसा लागला बघितलात ना. तर मंडळी ही दुसरी आहे माझी, ही दुसरी खेप आहे माझी हे वरण नेताना. आणि इथं परत सावकाश घ्यायला लागेल, कारण मी इथं अडकलो तर गेलो परत. आणि जर सरकला पाय डायरेक्ट खाली धड 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 करत. तर पूर्ण असं आहे वरण. म्हणजे एकट्यानं उचलतो, कारण आईचं कसं म्हणते, आईच्या मणक्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या. तर आईला काय हेवी काम उचलायला करायला देत नाहीत आम्ही. जे काय करायचं आहे ते स्वतःच. तर ही कसे ओरण घेतले मी एकट्यानेच. तर सावकाश घेऊन जायचं, सावकाश यायचं परत. दुसरी खेप आहे. खाली उतरताना जेवढा टाईम नाही लागत तेवढा वर उतरताना, खाली उतरताना एवढा सावकाश उतरावं लागतो असं. ह्या अडचणीमधून जायचं आहे आपल्याला. पाय बी परत सरकला तो सरकला. आणि जवळच आहे, 2 मिनटं अंतरावर गोटा आमचा वाडा, बैलांचा वाडा. आणि ही शेणाच्या गोवऱ्या घातलेल्या आहेत आईने. तर लांब जाता येत नाही, तर बाजूलाच करून ठेवला नाही माचावर गोवऱ्या डायरेक्ट असं. गोवऱ्या शेणाच्या. आणि हा आमचा गुरांचा गोटा समोरच. आता एक साईड घ्यायचं मस्त की त्यांना अडकू नये म्हणून. अरे अडकलो, शेवटी अडकलोच. चाललो आहे. शेंडा मुदा बघा सांगितलं ना, शेंडा मुदा ही पहिलीच वरण मी टाकलेले. तर परत दुसरे वरण दाखवतो टाकताना तुम्हाला. असे ठेवले ही शेंडा मुदा बघा. शेंडा कुठं इकडं तर मुदा तिकडं. अशी उचलायची, अशी उचलायची आणि डोका प्रेस करून सोडायचा.
झाली आसान काम, म्हणजे एकदम शॉर्टकट, हॅवी काम नाही, डोक्याला शॉर्ट घ्यायचं नाही कधीच. तर चाललो आहे हा गुरांचा गोटा आणि आमची गुरं दाखवतो तुम्हाला. आपल्याला लॉक लावतो कारण वाघाची भीती आहे आमच्या इथे, वाघ बी फिरतात. तर ही गाय आहे, ही गाय आहे आणि गाईचं हे वासरू आहे, जर्सी आहे, ही पण जर्सी आहे. आणि तिकडे 2 आहेत पाडे, एक काळा आणि एक तांबडा. तर असा हा आमचा गुरांचा गोटा. चला लॉक लावूया, परत एकदा जाऊया आणायला. तर मंडळी अशी हेवी कामं करायला लागतात येऊन गावाला बोललो तर मी येतोच. आणि मी एका पायावर असो रेडे, गावाला बोलल्यावर गावाला येतो काय रे तुम्ही, लगेच बाबा तयार होतो मी. पाठचा पुढचा विचारच करत नाही, आपला बॅग घ्या आणि निघा, असं असतं. का मोस्टली काय जणांचं काय असं विचार काय असतात की एन्जॉयमेंट करायला जातो, पण एन्जॉयमेंट करायला जात नाही मी. भरपूर जणं विचारतो, अरे तू 2-3 वेळा जातोस गावामध्ये, महिन्यामध्ये 2-3 वेळा. अरे काय करणार, काम आहे, कामासाठी जावं लागतं. कामासाठी जावंच लागतं. काम नाही केलं ना गावाला येऊन तर काय त्या गावाला येऊन अर्थच नाही. फक्त फिरायचं काय, फिरायच्या नावाखाली फिरायचं बस. काम पण तेवढं करायचं. फिरणं तर असतं आयुष्यामध्ये आपल्या, काम पण असतं. पण गावची जी शेतातली कामं असतात ती करण्याची मजा वेगळीच असते. तर मंडळी अशी मी मेहनत घेतो, म्हणजे मुंबईला पण घेत असतो, मुंबईची पण कामं असतात माझ्या, आणि गावाला आलो की गावची कामं असतात. मी मेहनत घेतो खूप. तर मंडळी सांगण्याचं हेतूच येत आहे, ये काय नाही माकड आहे, धाव जातं. तर सांगण्याचा हेतू एकच आहे, थोडी मेहनत घेतो आहे, तर सपोर्ट करा. चॅनलला आपलं सबस्क्राईब करा, कोकणी विवेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आणि कसा आहे हा ब्लॉग तर कमेंट्स करा, लाईक करा आणि जवळच्याच आसपास आपल्या मित्रांना, रिलेटिव्हला शेअर करा, जेणेकरून आपला चॅनलची ग्रोथ होईल, सबस्क्रायबर वाढतील आपले. तर नुसतं बघून जाऊ नका चॅनल, म्हणजे व्हिडिओ बघूच जाऊ नका, बघा नक्कीच, व्हिडिओ बघायलाच पाहिजे कारण व्ह्यूज पण वाढले पाहिजेत आपले. पण सबस्क्राईब पण करा, तेवढा तुमचा सपोर्ट. कारण जेवढी माझी मेहनत आहे तेवढी तुमची पण मेहनत आहे. कारण बघणं ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तेवढी तुम्ही मेहनत घेता बघायची. आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण माझे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच त्याची अपडेट कळेल की बाबा चला कोकणी विवेकची एक व्हिडिओ आली असं. तर बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब नक्की करा. तर चाललो आहे, जवळ 10-15 ओरंडी टाकायचे आहेत आपल्याला, तर खूप कामं आहेत. चला तर भेटूया, गुड बाय. आणि पप्पा तिकडे काय बोलत आहेत, जाम बोलत आहेत. पप्पा काय बोलत आहे? हां 10-15 होतील ना याच्यामध्ये, नाही होणार मग किती होतील? किती? तर पप्पांच्या अंदाजाने 3-4 होतील, बघू 3-4 झाले तर अतिउत्तम, म्हणजे मी पण मोकळा होईन. पण मोकळं नाही, सकाळी पण येऊन कामच करायचे आहेत. आणि दिंडे तोडला नाही आईनं, शेवरंडी बांधून ठेवला नाहीत. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला गुड बाय. जरा कामं करतो, नंतर क्रिकेट खेळायला जायचं आहे खाली, कारण आता मॅची आहेत, मॅच भरवणार आहेत आमच्या इथं मॅच क्रिकेटच्या. इथं पोरं प्रॅक्टिस करतात, मग आपण पण जरा प्रॅक्टिसला जाऊया. आणि एक मनोरंजन एक की सर्व मित्रांना भेटायचं, तर भेटायला जाणार आहे. तर चला तर भेटूया, गुड बाय. आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा सर्वांना.
तुमचा थोडाफार सपोर्ट भेटून देत आणि तुमचा खारीचा वाटा असून देत. तर चला तर बाय, गुड बाय.